नमस्कार मित्रांनो, मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता। मित्रांनो, आजच्या प्रश्नमंजुषेतून आपण ओळख करून घेणार आहोत गौतम बुद्धाची। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? मित्रांनो, गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते। सिद्धार्थच्या जन्मानंतर अवघ्या 7व्या दिवशीच त्याची आई महामाया हिचे निधन झाले। आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थचा सांभाळ त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केला। त्यामुळे राजकुमार सिद्धार्थला गौतम या नावाने सुद्धा ओळखले जाते। गौतम बुद्धांचे पिता कोण होते? मित्रांनो, शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन आणि त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी इसवी सन पूर्व 563 मध्ये बुद्धाचा जन्म झाला। शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन हेच त्यांचे पिता होते। गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? मित्रांनो, शाक्यांच्या चालीरीतीनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शाल वृक्षाखाली गौतम बुद्धांचा जन्म झाला। हे स्थान आता नेपाळमध्ये आहे। गौतम बुद्धांचे बालपण कोणत्या ठिकाणी गेले? मित्रांनो, बुद्धांचे बालपण कपिलवस्तू शहरात गेले। हे शहर त्यांच्या पित्याच्या राज्याच्या राजधानीचे शहर होते। नोकर चाकर, दास दासी, गजांत वैभव अशा सुखसाधनांचा जणू काही कोटच राजा शुद्धोधनाने त्याच्या सभोवताली उभा केला होता। राजकुमार सिद्धार्थचा विवाह कोणाशी झाला? मित्रांनो, राजपुत्राचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता। इसवी सन पूर्व 547 मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी राजकुमार सिद्धार्थचा विवाह झाला। पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र सुद्धा झाला। गौतम बुद्धांनी कोणत्या वयात गृहत्याग केला? मित्रांनो, राजकुमार सिद्धार्थ सुखासीन आयुष्य जगत होता, पण जेव्हा त्याने जगातले दारिद्र्य, जगातले दुःख, जराजर्जर वृद्धत्व पाहिले, प्रेतयात्रा पाहिली, तेव्हा आपले सुख हा केवळ अपवाद आहे आणि जग आकंठ दुःखात बुडालेले आहे असा साक्षात्कार त्याला झाला। आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी दुःख हेच असेल तर यातून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग आहे असे त्यांना वाटले आणि त्यांनी संसाराचा त्याग करायचे ठरवले। वयाच्या 29व्या वर्षी ते गृहत्याग करून आत्मज्ञानाच्या शोधास निघाले। संन्यासी जीवन जगणाऱ्या सिद्धार्थला कोणत्या राजाच्या सैनिकांनी ओळखले? मित्रांनो, सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला। या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसारच्या सैनिकांनी ओळखले। राजा बिंबिसारने त्यांची थोरवी जाणून त्यांना आपले सिंहासन भेट म्हणून देऊ केले, परंतु ज्ञानप्राप्तीसाठी बाहेर पडलेल्या सिद्धार्थने त्यास नकार दिला
ज्ञानप्राप्तीसाठी सिद्धार्थने कोणता मार्ग पत्करला? मित्रांनो, सिद्धार्थने आधी स्वीकारलेला अन्नपानाचा त्याग करण्याचा आत्मक्लेशी मार्ग अतिशय बिकट होता. त्यामुळे त्यांचे शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असताना झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंतचा प्रसंग आला. तेव्हा सिद्धार्थने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने नंतर ध्यानाचा मार्ग पत्करला. बुद्धांनी ज्ञानप्राप्तीपूर्वी किती वर्षे तपश्चर्या केली? मित्रांनो, बुद्धांनी 6 वर्षे कठोर तपश्चर्या केली, पण तरीसुद्धा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही. त्यानंतर त्यांनी ध्यानाचा मार्ग स्वीकारला. गौतम बुद्धांनी कोणत्या नदीच्या काठी ध्यान केले? मित्रांनो, गौतम बुद्धांनी निरंजना नदीच्या काठी ध्यान केले. या नदीला फाल्गू नदी म्हणून सुद्धा ओळखले जाते. बोधगया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या वृक्षाखाली त्यांनी ध्यान केले आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली? मित्रांनो, बोधगया येथे एका अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्षाखाली बसून बुद्धांनी ध्यानधारणा केली. याच वृक्षाखाली त्यांना वयाच्या 35व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली. या वृक्षास पुढे बोधिवृक्ष असे म्हटले गेले. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला? मित्रांनो, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे 5 साधूंना पहिला उपदेश दिला. त्यांच्या या पहिल्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. यात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्वे सांगितली आहेत. बुद्धांच्या मते दुःखाचे कारण काय आहे? मित्रांनो, बुद्धांच्या मते मानवी जीवनात दुःख हे एक वास्तव आहे. त्याचे कारण म्हणजे तृष्णा. तृष्णा म्हणजे इच्छा, आसक्ती, लोभ, मोह. तृष्णेमुळे माणूस दुःखी होतो. तो भौतिक सुखाच्या मागे धावतो आणि त्याला खरा आनंद मिळत नाही. बुद्धांनी दुःखावर उपाय म्हणून कोणता मार्ग सांगितला? मित्रांनो, बुद्धांनी दुःखावर उपाय म्हणून अष्टांगिक मार्ग सांगितला. अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 अंगांचा मार्ग. हे 8 अंग म्हणजे सम्यक दृष्टी, योग्य दृष्टिकोन, सम्यक संकल्प, योग्य विचार, सम्यक वाचा, योग्य बोलणे, सम्यक कर्मांत, योग्य कृती, सम्यक आजीविका, योग्य उपजीविका, सम्यक व्यायाम, योग्य प्रयत्न, सम्यक स्मृती, योग्य स्मरण आणि सम्यक समाधी, योग्य समाधी. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याने माणूस तृष्णेवर मात करू शकतो आणि दुःखातून मुक्ती मिळवू शकतो. गौतम बुद्धांनी उपदेशासाठी कोणती भाषा वापरली? मित्रांनो, भगवान बुद्धांनी पाली या सामान्य लोकांच्या लोकभाषेतून
अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी 4 आर्य सत्ये, अष्टांग मार्ग आणि पंचशिले सांगितली आहेत. बुद्धांच्या मते मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे? मित्रांनो, बुद्धांच्या मते मोक्षासाठी आत्मशुद्धी आणि अष्टांगिक मार्गांचे अनुसरण हे आवश्यक आहे. बौद्ध धर्मातील त्रिपिटक म्हणजे काय? मित्रांनो, बौद्ध धर्मातील त्रिपिटक म्हणजे 3 भागांमध्ये विभागलेला एक महत्त्वाचा धर्मग्रंथ. या ग्रंथात बुद्ध धर्माची मूलतत्वे, नियम आणि शिकवण यांचा समावेश आहे. त्रिपिटकाचे 3 भाग आहेत. विनय पिटक, यात भिक्षू आणि भिक्षुणींच्या मठातील नियमांचे वर्णन आहे. सुत्त पिटक, यात बुद्धाची प्रवचने आणि त्यांच्या शिकवणींचा संग्रह आहे. आणि अभिधम्म पिटक, धर्मातील तत्वज्ञानाचे अधिक स्पष्टीकरण आणि विश्लेषण यात आहे. बौद्ध धर्मातील पंचशील म्हणजे काय? मित्रांनो, बौद्ध धर्मातील पंचशील म्हणजे 5 नैतिक नियम, ज्यांचे पालन करून बौद्ध धर्माचे अनुयायी एक नैतिक जीवन जगू शकतात. हे 5 नियम म्हणजे सत्यकथन, अहिंसा, चोरी न करणे, व्याभिचार न करणे आणि मद्यत्याग. गौतम बुद्धांच्या मागील जन्माच्या कथांना काय म्हणतात? मित्रांनो, जातक कथा म्हणजे बुद्धाच्या मागील जन्मांच्या कथा. या कथांमध्ये बुद्ध प्राणी, मानव आणि इतर अनेक रूपांनी दिसतात आणि प्रत्येक जन्मातून ते काहीतरी शिकतात आणि जगाला मार्गदर्शन करतात. गौतम बुद्धांचा धर्म कोणत्या वर्गासाठी खुला होता? मित्रांनो, बुद्ध धर्म सर्व जाती आणि वर्गांसाठी खुला होता. हा धर्म समता शिकवतो. आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ बुद्धांनी कोणत्या ठिकाणी घालवला? मित्रांनो, बुद्धांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ श्रावस्ती येथे घालवला. हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर होते आणि बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर याच ठिकाणी अनेक भिक्षू भिक्षुणींना शिकवले आणि धर्माचा प्रचार केला. गौतम बुद्धांचे परिनिर्वाण स्थळ कुठे आहे? मित्रांनो, गौतम बुद्धांचे परिनिर्वाण स्थळ उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आहे. येथे महापरिनिर्वाण मंदिर आहे आणि या मंदिरात बुद्धांची शयन मुद्रा असलेली एक मोठी मूर्ती आहे. या मंदिराला महापरिनिर्वाण स्तूप किंवा परिनिर्वाण विहार असेही म्हणतात. हे स्थान बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते, कारण येथे बुद्धांनी आपले जीवन पूर्ण केले. मित्रांनो, गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते. तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली? तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली? कॉमेंट करून नक्की सांगा. प्रश्नमंजुषेला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या. धन्यवाद.